हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबाबत विचारलं। ठाकरेंना पक्ष नको, फक्त पैसा हवा। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंचे नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप। आनंद दिघेंकडून पद काढून घेण्याचा डाव होता। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप। अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेमध्ये मडकं फोडत असल्याचा रोहित पवारांचा दावा। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहिती नाही का? सांगता सभेत व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा संतप्त सवाल। रोहित पवार लोकांची दिशाभूल करतायत। अजितदादांनी विकास कलश बनवला तो फुटू नये असा हेतू होता। मडकं फोडणाऱ्या रविराज तावरे यांचा स्पष्टीकरण। अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात गुंडांची मदत घ्यावी लागते। रोहित पवारांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, तर रोहित पवार हा स्वतःच एक गुंड, अमोल मिटकर यांची टीका। नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा। 800 कोटी रुपयांची खैरात बिल्डर्सना देण्यात आली। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर आरोप। उद्धव ठाकरेंना राहुल गांधींसमोरच मुजरा करायचा आहे, त्याशिवाय त्यांना दुसरा रोल मिळणार नाही। फडणवीसांचा खोचक टोला। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याची टीका। बारामती लोकसभेतील 300 बूथपैकी 153 बूथ संवेदनशील। मतदानासाठी योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा। सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, मात्र घरातूनही पवार कामात सक्रिय। पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मनाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।